जे कोणी असं म्हणत होते की मॅनेज दादा तुम्ही मॅनेज होऊ नका, आम्ही मराठे तुम्हाला वर्गणी देऊन पैसे देतो. अहो 6 कोटी मराठे आहेत, प्रत्येकाने 10 रुपये जरी दिले तरी 60 कोटी होतील, बरोबर आहे ना? तर मग आता हे बोलणाऱ्या याच मराठ्यांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही जर असं म्हणत असाल की मॅनेज दादांना आम्ही पैसे देऊ शकतो, तर मग ज्या मॅनेज दादांनी छत्रपती शंभूराजेंचं नाटक गावागावांमध्ये निर्माण केलं आणि निर्मात्याचे पैसे बुडवले, त्या निर्मात्याने यांच्यावर केस केली आणि त्या केसला सुद्धा हे हजर राहिले नाही, त्या खटल्याला त्या सुनावणीला तुमचा मॅनेज दादा हजर राहिला नाही आणि वरतून मॅनेज दादा आरोप करतोय की हे फडणवीसांचं षडयंत्र आहे. आता मॅनेज दादाला हे कोणी सांगणार आहे का की अहो तुम्ही जो नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता तो फडणवीसांना विचारून केला होता का? नाही. नाट्य निर्मात्याचे पैसे बुडवा असं फडणवीस तुम्हाला बोलले होते का? नाही. तरी तुम्ही ते केलंच ना. बरं, आता जे लोक मॅनेज दादा डरांगे यांना पैसे पुरवणार होते त्या लोकांनी वर्गणी गोळा करून मॅनेज दादा डरांगे यांनी नाट्य निर्मात्याचे जे पैसे बुडवलेले आहेत ते पैसे देणार आहेत का? वर्गणी गोळा करून करा की 30 लाखांचीच गोष्ट आहे फक्त. अरे 1-1 रुपये जमा करा फक्त. जाऊ द्या 1-1 रुपये पण नाही, 50 पैसे जमा करा. 50 पैसे पण जर जड जात असतील 10-10 पैसे जमा करा आणि त्या नाट्य निर्मात्याचे पैसे फेडून टाका. तेवढंच तुमच्या मॅनेज दादा डरांगेंना बरं वाटेल. म्हणजे मॅनेज दादा डरांगे यांच्यावर जो खटला चालू आहे, पैसे बुडवले 420चा खटला चालू आहे मॅनेज दादा डरांगेवर, तो खटला मागे घेतला जाईल. देऊन टाका की ते पैसे. मॅनेज दादा डरांगे यांच्यावर JCB लावून फुलं उधळण्यापेक्षा त्या मराठी नाट्य निर्मात्याचे पैसे दिले तर त्यात वाईट काय? अहो त्या मराठी नाटकामध्ये मराठी सुद्धा काम करत होते ना, मराठी सुद्धा कलाकार आहेत. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये, नाट्य निर्मितीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये किंवा बॉलिवूड मध्ये सुद्धा अनेक मराठी काम करतात. मग त्या मराठ्यांच्या गरजेला जर तुम्ही आज उभे राहत नाही आहात आणि तुम्ही फक्त आणि फक्त महायुतीला पाडण्यासाठी जर नाटकं करत असाल तर मग प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं 20 तारखेला मतदान आहे. मतदान करत असताना आपण हिंदू आहोत हा विचार मनामध्ये ठेवून आपण मतदान केलं पाहिजे असं आम्ही आवाहन वेळोवेळी करत आहोत. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी जातीपातींमध्ये भांडणं लावलेली आहेत. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सगळ्यात मोठा सहभाग जर कोणाचा असेल तर तो मॅनेज डरांगे यांचा आहे. शाळकरी मुलांमध्ये सुद्धा आता जातीपातीचं विष कालवलं गेलेलं आहे आणि शाळकरी पोरं सुद्धा जातीपातीची भाषा करायला लागलेली आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती अजिबातच नव्हती. महाराष्ट्राचे संस्कार अजिबातच असे नव्हते. अहो आपलं लहानपण जरा आठवून बघा. आपण आपल्या लहानपणी कोणाचा डबा खातोय, कोणासोबत खेळतोय, आपल्याला अजिबातच याची कल्पना नव्हती किंवा आपण असा विचार कधीच केला नाही. आजही आपली पिढी हा विचार अजिबातच करत नाही की आपण कोणासोबत व्यवहार करतोय. मात्र आपली पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीमध्ये जातीपातीचं विष कालवलं गेलेलं आहे आणि याचे व्हिडिओज सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले आहेत. मित्रांनो, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला अंधकारामध्ये ढकलणारी गोष्ट आहे. जातीपातीमध्ये फूट पडू नये, हिंदूंमध्ये फूट पडू नये यासाठीच आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुमचे आशीर्वाद लाभणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची एकजूट वाढावी, हिंदू एकत्र राहावा यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्म, शास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत. तेव्हा हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्र परिचितांमध्ये शेअर करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलशी जोडले जाण्यासाठी त्यांना आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.
म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, ही अत्यंत गंभीर बाब आहे की आपल्या पुढच्या पिढीमध्ये जातीपातीचं विष कालवलं गेलेलं आहे. हे आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मनोज जरांगे आपल्या भाषणांमधून या आधी अगोदर असं बोललेले आहेत की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय. लायकी नसलेले म्हणजे नेमकं काय म्हणायचंय मनोज जरांगे तुम्हाला? जेव्हा पत्रकाराने मनोज जरांगे यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही असं का बोलले, तेव्हा मनोज जरांगे यांनी साफ पलटी मारली. मनोज जरांगे यांनी असं सांगितलं की मी असं कुठे बोललो, मी असं बोललेलोच नाहीये. अहो, ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. मॅनेज डरांगे, तुम्ही यापासून अजिबातच पलटी मारू शकत नाही, माघार घेऊ शकत नाही. मध्यंतरी मॅनेज डरांगे यांचं समर्थन करणारे काही मराठा युवक एकत्र आले आणि त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये हे मॅनेज डरांगे यांचे समर्थक असं म्हणत होते की मॅनेज दादा, तुम्ही अजिबातच मॅनेज होऊ नका बर का, कारण एक आहे मराठा समाज तुमच्या सोबत आहे. अहो, 6 कोटींचा हा मराठा समाज आहे. मराठा समाजाने जर 10 रुपये जरी गोळा केले आणि तुम्हाला दिले तरी 6 कोटी इंटू 10 म्हणजे 60 कोटी रुपये तुम्हाला मिळतील. मराठा समाजाने प्रत्येक घरातून 100 रुपये जर तुम्हाला दिले तर तुम्हाला 600 कोटी मिळतील. 1000 रुपये दिले तर 6000 कोटी मिळतील. अशा बाता मॅनेज डरांगे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर येऊन केल्या आणि मॅनेज डरांगे यांचं समर्थन देखील केलं. मात्र झालं काय? मॅनेज डरांगे शेवटी मॅनेज झाले. चोरून दूध भाकरी खाऊन, गोधडीमध्ये लपून दूध बदाम खाऊन, हाताला सलाईन लावून यांनी उपोषणाचं जे नाटक केलं ते आता सगळ्यांसमोर उघड झालेलं आहे. आणि हे उघड झालं म्हणूनच मॅनेज डरांगे यांची रडारड चालू झालेली आहे. वक्फ बोर्डाचे प्रवक्ते आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी मौलाना सज्जाद नोमानी आणि ज्यांनी आपल्या मराठा आरक्षणाला 2019 ला विरोध केला होता आणि हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती, त्या इम्तियाज जलील यांच्यासोबत गुप्त बैठका करून मॅनेज डरांगे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की मी मॅनेज होऊ शकतो आणि हे मॅनेज झालेले आहेत. शरद पवार यांच्या एका फोनमुळे मॅनेज डरांगे यांनी घाबरून मराठा उमेदवार मागे घेतलेले आहेत. अनेक समर्थक असं म्हणत आहेत की मॅनेज डरांगे यांचा हा गनिमी कावा आहे. अहो, गनिमी कावा वगैरे काही नाही, ही यांची नामुष्की आहे. मॅनेज डरांगे यांनी मराठा उमेदवार मागे का घेतलेले आहेत त्याचं कारण असं आहे की यांना माहित आहे की हे निवडून अजिबातच येणार नाही. अहो, आंदोलन करणं, उपोषण करणं, गोधडीमध्ये लपून दूध भाकरी खाणं, चोरून बदाम खाणं, काजू खाणं वेगळं आणि इलेक्शन लढणं वेगळं, निवडणूक लढणं वेगळं. मॅनेज डरांगे यांना कल्पना आलेली होती की आपण एका जातीच्या भरोशावर निवडणूक अजिबातच जिंकू शकत नाही. मॅनेज डरांगे यांनी असं समर्थन देखील केलं की जर मॅनेज डरांगे यांचे उमेदवार निवडणुकीमध्ये पराभूत झाले तर हा समाजाचा पराभव असेल, समाजाची इज्जत जाईल. या अगोदर कधीच मराठे निवडणुकीमध्ये पराभूत झाले नाहीत का? तेव्हा समाजाची इज्जत गेली नाही का? मग आत्ताच कशी जाणार आहे? ही गोष्ट मॅनेज डरांगे न डरता समाजाला सांगणार आहेत का? की अजूनही मॅनेज डरांगे देवेंद्र फडणवीस यांना शिव्या शाप देत मराठा समाजाचं भ्रष्टीकरण आणि दिशाभूल करणार आहेत? आताशा तर असं वाटायला लागलेलं आहे की जे कोणी समर्थक असं म्हणत होते की मॅनेज दादा तुम्ही मॅनेज होऊ नका, आम्ही तुम्हाला 10 रुपये देतो, तुमच्याकडे 60 कोटी 600 कोटी 6000 कोटी असे पोहोचतील, त्या सगळ्यांना आमची विनंती आहे, अरे 10 रुपये नाही, 1 रुपये द्या किंवा 50 पैसे द्या आणि तुमच्या या गावठी मोगलीला एखाद्या चांगल्या सलून पार्लर मध्ये घेऊन जाऊन त्याचे दाढी आणि केस व्यवस्थित कापा. हा छपरी दिसतो, याचा अवतार बघा, याची भाषा बघा, हा जे काही बोलतो त्यामुळे मराठ्यांची डिग्निटी कमी होतीये, हे तुमच्या लक्षात कसं येत नाही रे? अजय महाराज बारसकर असो किंवा संगीताताई वानखेडे असो, यांच्यावर तुम्ही प्राणघातक हल्ले केले कशासाठी? अरे हेच संस्कार केले का छत्रपती शिवरायांनी तुमच्यावर? ज्या मराठ्यांनी आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर भल्या भल्यांना पाणी पाजलं, ज्यांनी आया बहिणींची अब्रू वाचवली, तेच मराठे
संगीताताई वानखेडे आणि अजय महाराज बारसकर यांच्या आईवर चाल करून जातात, त्यांना मारण्याची गोष्ट करतात, त्यांना धमकावतात, तेव्हा विचार करावा असा वाटतो, अरे तुम्ही खरंच असे शिवरायांचे मावळे आहात का? तुमचा मॅनेज दादा डरांगे हा मॅनेज झालेला आहे हे लक्षात घ्या. या मॅनेज दादा डरांगेमुळे तुमचं EWS चं आरक्षण गेलेलं आहे आणि त्यामुळे मुस्लिमांचे 95% उमेदवार पोलीस भरतीमध्ये निवडून आलेले आहेत, मराठ्यांचे नाही. आणि हे पाप तुमच्या मॅनेज दादा डरांगेचं आहे, हे आम्ही स्पष्टपणे बोलतोय. तुमचा मॅनेज दादा डरांगे हा शरद पवार यांना मॅनेज झालेला आहे. नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो, अवलोकन करा या गोष्टीचं. जेव्हा जेव्हा राजेश टोपे किंवा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी तुमच्या मॅनेज दादांची भेट घेतलेली आहे, तेव्हा तेव्हा तुमच्या मॅनेज दादांनी त्यांची भूमिका बदललेली आहे आणि त्यानंतर आंदोलनाची आणि उपोषणाची दिशा बदललेली आहे आणि मराठ्यांची दुर्दशा झालेली आहे. तेव्हा मॅनेज दादा डरांगे यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे आता मराठ्यांनी ठरवावं. मॅनेज दादा डरांगे यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण जे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, याचं पाप मॅनेज दादा डरांगे यांना किडनी आणि लिव्हरवर सूज येऊन फेडावंच लागणार आहे. कुठल्याही उपोषणकर्त्यावर आजपर्यंत ही वेळ आलेली नाहीये की उपोषण केल्यानंतर त्याच्या किडनी किंवा लिव्हरवर सूज आलेली आहे. मॅनेज दादा डरांगे यांना एकदा एका पत्रकाराने प्रश्न विचारला, मॅनेज दादा तुम्ही आयुष्यात कधी दारू पिलेली आहे का? त्यावर मॅनेज दादा असं बोललेले आहेत की हो, मी अगोदर खूप प्यायचो, मात्र आता मी अजिबातच पित नाही. मग अगोदर जे केलेलं आहे ना तेच आता फेडावं लागतंय. आता कळलं का लिव्हर आणि किडनीवर सूज कशी आली आहे ते? मित्रांनो, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. अहो, सारासार बुद्धीने कधीतरी आपण विचार केलाच पाहिजे ना. सत्सद विवेक बुद्धीने आपण थोडंफार वागलंच पाहिजे ना. आपल्याला थोडंफार तर राजकारण कळलं पाहिजे ना. ज्या माणसाने 1994लाच आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये खुट्टा मारून ठेवलेला आहे, त्याच माणसाला हा मॅनेज दादा डरांगे सपोर्ट करतोय हे आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं. मात्र ते आता लक्षात आलेलं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. अहो, मराठा समाज हा सुशिक्षित आहे, हा समजूतदार आहे. मराठा समाज हा अजिबातच वाहियात नाही, यावर आम्ही अजूनही ठाम आहोत. आमच्या टीम मध्ये सुद्धा काही मराठी आहेत. अहो, त्या मराठ्यांच्या जोरावरच तर आम्ही हा प्रपंच चालवत आहोत. तेव्हा उगाच उचलली जीभ आणि लावली टाळूला असं करत भडकाऊ बोलत जाऊ नका. कमेंट्स मध्ये बोलत असताना आया बहिणींची अब्रू राखा, आपले संस्कार दाखवू नका. आमच्या काही बहिणींनी आपली मतं व्यक्त केली, मात्र या बहिणींच्या विरोधामध्ये मनोज जरांगे यांच्या काही समर्थकांनी अश्लील भाषा वापरलेली आहे. नका करू दे, असं नका करू. आपले संस्कार नका दाखवू, मराठ्यांची इज्जत नका घालवू. मराठा समाज हा खूप मोठा आहे, हा महाराष्ट्रामध्ये खरंच मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ म्हणून तुम्ही या लोकांना सामावून घेऊ शकता ना. मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, महायुती देणार आहे. सध्या 10% दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्यावर थोडासा विश्वास दाखवा, तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. मात्र तुम्ही जर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर दिवस रात्र गोधडीमध्ये लोळत आई बहिणीवरून टन्ना भन्ना मन्ना कन्ना चिन्ना असल्या शिव्या देणार असाल तर कोण येणार हो तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी? तेव्हा थोडं भान ठेवा मराठ्यांनो. आमचं तमाम मराठ्यांना कळकळीचं आवाहन आहे. मित्रांनो, बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, थोडासा संयम दाखवा. संयमाने सगळ्या गोष्टी निकालात येतात. आपण थोडासा संयम दाखवूया. आपलेच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, तेव्हा काही गडबड करून काहीही होणार नाही. उगाच कोणाच्याही बोलण्याच्या बळीच पडू नका, इतकंच आमचं कळकळीचं आवाहन आहे. तुमचा मनोज दादा डरांगे हा मॅनेज झालेला आहे हे लक्षात घ्या. शरद पवार यांच्या एका फोन नंतर या माणसाने शेकडो मराठा उमेदवारांच्या उमेदवारीवर पाणी फिरलं. आमदार बनण्याच्या स्वप्नावर पाणी फिरलं. कशासाठी? समाजासाठी. यांचं म्हणणं असं आहे की मी समाजासाठी आक्रमक होऊ शकतो, तर मग मी समाजासाठी माघार का नाही घेऊ शकत? अरे बाबा, तू समाजासाठी खरंच काहीच करू नको. तू घरामध्ये बस बाबा. तू शेकडो 500 कोटी कमवलेले आहेत, तू आता गप्प बस. तू तुझ्या पुढच्या पिढीचा
पिढीचं कोटकल्याण केलेलं आहेस, आता जरा इतर मराठ्यांच्या पुढच्या पिढीचं कोटकल्याण होऊ दे. तू निवांत घरामध्ये बस बाबा. आम्ही कोणीही तुझ्या विरोधामध्ये बोलणार नाही. तू फक्त जातीपातीचं राजकारण करू नकोस, इतकंच आमचं म्हणणं आहे. बघा, तुम्हाला आता यावर काय वाटतं हे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगू शकता. जातीपातीमध्ये जी फूट पडलेली आहे, हिंदूंमध्ये जी फूट पडलेली आहे, ते दुर्दैवी आहे. मात्र आपण अजूनही प्रयत्न करू शकतो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. हिंदूंची एकजूट वाढावी आणि हिंदूंना धर्मशास्त्र, संस्कृती, नीती, संस्कार आणि वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन असलेले हिंदू धर्मातले काही विधी आणि परंपरा यांची समज यावी, यासाठीच हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही जोडले गेले नसाल तर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पटापट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करा, कमेंट्स करा आणि आपलं मन मोकळं करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.